भाऊ नमस्ते. कुठून आले तुम्ही? कन्नड देवेगाव. बर. आता हा आजचा तुमचा तिसरा चक्कर आहे. म्हणजे मागच्या एक सरासरी कांदे 25 दिवसाच्या असताना पहिली फवारणी आणि कांदे 60 दिवसाच्या असताना दुसरी फवारणी तुम्ही माझ्याकडून नेली आणि आज कांदे झालेले आहे 80 ते 90 दिवसाच्या दरम्यान. आज तुम्ही तिसरी फवारणी आपल्याकडून चालवलेली आहे आणि खत व्यवस्थापन सुद्धा तुम्ही माझ्याकडून लिहून नेलं होतं आणि त्याच्या अपेक्षित जे परिणाम आहे ते तुम्ही मला मोबाईल मध्ये पण दाखवले आणि कांदे पण दाखवायला आणलेले होते. तर ते आपण बघितले. तर इतक्या लांब आज आपलं अंतर किती कोपरगाव ते कन्नडचं? 100-120 किलोमीटरचं अंतर आहे. हे अंतर पार करून तुमचा हा तिसरा चक्कर आहे. तर इतक्या लांब आल्याचं सार्थक त्याचा अपेक्षित परिणाम तुम्हाला मिळाला? खूप मिळाला, भरपूर. कनिष्ठ मौनगिरीच्या याला तुम्ही रील पाहिली त्या जाहिरातीला बळी पडले असं तर काही नाही? बळी बिळी काहीच नाही. बरोबर. रिझल्ट एकदम ओके आलेला आहे तुमचा, पूर्ण संपूर्ण डोस ओके. आता कांदा सरासरी 80 ते 90 दिवसाच्या दरम्यान झालेला आहे. त्यांनी आपल्याला आल्याबरोबर मागचे जे औषधं होती, औषधं मारल्याची बिलं दाखवली, त्याचे मिळालेले रिझल्ट दाखवले आणि परिणामी मग कांद्याची झालेली मान असेल, पातीची संख्या असेल, या बाबतीत ते पूर्णतः समाधानी आहे. आणि त्यांनी सांगितलं आमचं बघून कमीत कमी त्यांचे रिझल्ट बघून आतापर्यंत त्यांच्या आसपासचे 25 ते 30 शेतकरी त्यांचं प्लॉट बघून आपल्याकडून कांदा पिकाचं व्यवस्थापन घेऊन गेले. निश्चितच मी आपणास अतिशय विश्वासपूर्वक सांगतो की जेही मौनगिरीतून दिल्या जाईल त्याचे तुम्हाला उत्कृष्ट परिणाम तर मिळतीलच, शिवाय तुमच्या विश्वासाला पात्र राहून प्रत्येक गोष्ट या ठिकाणून दिल्या जाईल. तसेच आपण इतक्या लांब आलात त्याबद्दल कोपरगाव तालुका तसेच कोपरगाव तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं आम्ही तुमचे खूप खूप आभार मानतो. आणि शेवटच्या पाण्याला आता आपण त्यांना जी फवारणी दिलेली आहे त्यामध्ये आहे K40, बिग साईज आणि वेस्टार. होय, कांद्याच्या दीर्घकाळ साठवणुकीबरोबर कांद्याची फुगवण पाहिजे असेल, कांद्याला आकर्षक रंग पाहिजे असेल आणि कांद्याला वजन पाहिजे असेल तर आपल्याला शेवटच्या पाण्याला किंवा सेकंड लास्ट पाण्याला K40, वेस्टार आणि बिग साईज याची फवारणी अवश्य आपल्या कांदा पिकावर करून कमीत कमी 20% उत्पादनात वाढ करून घ्यायची आहे. कारण रिझल्ट फार चांगले आहे असं आम्ही बोलत नाही. त्या औषधामध्ये जे कंटेन आहे, जे घटक आहे त्याचे रिझल्ट हे मिळणारच. जो जाणकार शेतकरी आहे त्यांनी एकदा तो पुढे हातात घेतला आणि ते वाचल्यानंतर त्यांच्याही पूर्णपणे लक्षात येऊ शकतं. तर तेव्हा आपल्याला यायचं आहे मौनगिरी कृषी दीपक कोपरगाव या ठिकाणी आणि आपल्या कांद्या पिकावरती पिकासाठी घेऊन जायचं आहे K40, वेस्टार आणि बोरॉन. धन्यवाद.